दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपल्या आपण जेव्हा जुना करार वाचतो त्यावेळेस बघा की दिवस कसे कठीण होते आणि जे देवाच्या आज्ञेप्रमाणे लोक चालायचे त्यांच्यावर देवाचा हात असायचा, परंतु जर आज्ञा मोडली तर ताबडतोब अग्निवर्षाव व्हायचा किंवा इतर काही गोष्टी व्हायच्या आणि ते माणसं मरून जायचे. जुना करार बघा किती कडक त्यामध्ये शिक्षा असायची. आणि आपण अनेक त्यामध्ये उदाहरण वाचतो की जे देवाला भिवून चालणारे होते त्यांच्यावर देवाचा हात होता, परंतु ज्या दिवशी ते देवापासून दूर गेले त्यावेळेस देवाने त्यांना लगेच शिक्षा दिली. त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले. पण आपण असे पण उदाहरणं बघतो की जे चांगल्या मार्गाने चालले, जे चांगले वागले त्यांच्या जीवनामध्ये, तरीही त्यांच्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले. सर्वात महत्त्वाचं उदाहरण जर आपण बघतो तर योबाचं. योबाचे पहिला आणि दुसरा जर अध्याय आपण बघितले, जॉब चॅप्टर 1 and 2, ह्याच्यामध्ये बघा की योबाचं सर्व काही नष्ट झालं. देवाने त्याची परीक्षा घेत असताना त्याचं जीवनामध्ये किती कठीण प्रसंग आले, परंतु त्याविषयी काय म्हणतात, तो सरळ आणि सात्विक होता. कुठेही त्यांनी पाप केलं नव्हतं, परंतु तरी या परीक्षेत त्याला सामोरं जावं लागलं. यौसेफाचं उदाहरण बघा. यौसेफाने पापापासून पळ काढला, त्याच्यावर खोटा आळा आणला, पण त्यांनी पाप केलं नाही. शेवटी त्याला काय झालं, तुरुंगात जावं लागलं. का? तर तो पापापासून दूर जात होता. इर्मयाचं जर आपण उदाहरण बघितलं तर इर्मयाचं एकच चांगला उद्देश होता, म्हणजे यरूशलेमेचे कोट बांधणे, परंतु त्याला किती कठीण गोष्टींना सामोरं जावं लागलं. एक प्रामाणिक इच्छा होती त्याची, परंतु तरी त्याला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बघा, देवाचे मार्ग किंवा त्याचे संकल्प जे आहेत हे आपल्यासारखे नाहीत. आपले विचारांच्या ते पलीकडे आहेत. असं का होतं हे कदाचित आपल्याला बऱ्याच वेळेस समजत नाही. त्याचे संकल्प कधीकधी कठीण प्रसंग घेऊन येतात, पण त्याचे आशीर्वाद जे आहे हे त्या वेळेनुसारच येतात. जे त्याच्यावर भिस्त ठेवतात, जे त्याच्यावर भरोसा ठेवतात, देव त्यांना कधीही सोडत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. योब याचा 2रा अध्याय 10 वचन, जॉब चॅप्टर 2 and verse 10. देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. ह्या सर्व प्रसंगी इयोबाने आपल्या वाचेने काही पाप केले नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.